अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 18 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जे ज्याची तिथील आशा हे गोविंदा श्रीनिवासा हे आनंद कदा परेशान पायी माम दीनबंधो हे केशवा केशीमर्दना हे माधवा मधुसूदना हे पुतना प्राण शोषणान पांडुरंगा रुक्मिणीपते काय माझ्या आई म्हणी ते तुझा नशी चक्रवाणी तेच कारे तुझ लागुनी बोलून दाऊ पद्मनावा भक्त जिजी इच्छा करी ती तू पुरविसी श्रीहरी ऐसे पुराणा मित्री नाय वर्णन बहुसाळ म्हणून माझ्या मनरता पूर्ण करणा पंढरीनाथा सोळा मणीची कडर तांदा सिग्नवा तुझासे आकुडाचे शेजारी मुणगाव नामे एक नगरी तेथे वाजा नामे करी समर्थांची भक्ती नसे हळदी माळाच्या अंशात हिचा जन्म झाला सत्य शिवराम नामे हिचा तात मुलाबाई जननेसे बाजाचे बाळपणी लग्न झाले होते राणी ललाटेचे विधान गेले असेल ते सगळे बाजा आली तारुण्यात गर्भधान करण्याप्रत घेऊन गेला तिचा तात दामाताच्या ग्रसी परी उपयोग नाही झाला दामा छळ होता बला तिने जनक जननीला शोक झाला अनावर बाईकडे पाहून जननी करी रोदन माझ्या बाईचे तारुण वांज पाहू राते भुली म्हणे शिवरामासी बाजा न ठेवायसी दुसरा नवरा करुणीसी नेणे आहे भागपा शिवरामणे त्यावर ऐसा नको सोड दिर हा पुरुषत्वाचा प्रकारण करा एकदम कळेना काही दिवस वाट पाहू नकोसी अधिरवू बाई दासी तिथं ठेवून तिच्या सासूर वाडीला नपुकसत्व अधोपरी आले असलं त्याला जरी ते औषधाने वय दुरीन वाट पायी यास्तव का बोलून बायदासी ते डेवणं आली मुणगावा कारण आपल्या घराते बाजाचे वय 15-16 वर्ण काळा सावळा तारुण्याने मुसमुसला नव्हता जिच्या शरीर वाग डोळे नाक पाणीदार बांधा उंच मनोहर दिला पातांतरण कामुकाचे मोहितोई तिच्या तोरल्या दिरासे पाहून या बायदासी इच्छा झाली मानसी सम्मुक्तीचा करावया त्याने प्रयत्न केले नाना उळवया तिच्या म्हणू लागला क्षणाक्षणा ऐसे बायदा कारणे हताशयसी म्हणी न होई मी तुला पती चढाई आमरण करीन पायी तुझे बिडे संगोपण जुरणे देही सोड आनंदी ठेवी म्हण हे पिढे आजपासून मीच नवरा समजला असे त्याने सांगावे चाळे नाना करावे काय आमिष दावावे चित्ततीचे भुलवावया परिउपयोग होईना बाजेची या नाही म्हणा ती म्हणे हे नारायणान कारधन्य मांडलेस बालपणापासून द्यायले मी तुझे चरण त्याचीच काय म्हणजे लागून फळदृष्टी पडावे दयाचा मी हात धरला तुला पुरुषकडून आला दयोग समजून चुकला संसाराने सेवी नाही मम बरे झाले तुझ्या ठाई चित्ताता रमेल पायी कृपा करी रे शेषाई स्पर्श पुरुषाचा न मला ज्येष्ठ दिने एके दिवशी येता झाला बायजापासी आपल्या हेतू कळवण्यासी रात्रीची या समयाला तो बायजा इन्कार करून केले उत्तर कैसी लाज तुळभर नाही उरली चित्त तुझ्या तू माझा ज्येष्ठ तिर पित्या परिस साचार गो सोडा विचार सुरायसा होऊ नको ह्या तिच्या भाषणात तो नानी मुनी म्हणा होता कामाची वासना विलया जातसे अंगावरी टाकण्यात जो तो पायी इतक्यात तयाचा तो थोरला सुतन आडीवरण पडला होश भूक पडली डोक्यासी बाई नरले त्यासी बसून आपल्या मांडीची औषध लावू लागली हो बायजा म्हणे ज्येष्ठी जरा या गोष्टीचा विचार करा विलास तो नाही वरान पर स्त्रीचा केव्हाही मुलगा पडलेला पाहून भय पावले त्याचे म्हण अनुताप त्याशी झाला पूर्ण केलेली या कर्माचा त्याने नांद सोडला सदी निवांत राहिला पुढे शिवराम घेऊन गेला अंकडे सापल्या मुणगावी गुलाय म्हणे पतीशी चला जाऊ शेगावासी महाराज जाते पुसयासी पुढील वाकीत बायजेचे ते मानले शिवरामासी आला घेऊन कन्यासी महाराज जाते पुसायासी आपल्या त्या कांतेसह बायजा घातली पायावर केली विनंती जोडून कर कृपा करा या मुलीवरण पुत्र द्यावीला ते समर्थाने ऐकले शिवरामाशी आशोधले अरे नशिबी नाही लिहिले दात्याने पुत्रेच्या जेवढे पुरुष जगतात तेवढे असे इच्छितात उगीन पडा फंदात लग्न इच्छे करण्याचा ते कथा शिवरामाला अनावर शोक झाला घेऊन त्या बाजाला परत आला मुणगावी परी त्या समर्थ वचनाने बाजा आनंदली म्हणी निष्ठा गजाननाच्या चरणी जडली तेव्हापासून समर्थांचा एक भक्त पुंडलिक नामे मुणगात त्याच्या संगी शेगावात बाजा येऊ लागले पहिला प्रथम अडथळा जननी जनके नाही केला शेगावास जाण्याला पुंडलिकाचे बरोबर त्यांना असे वाटले साधू चरणी धरले तेच तिच्या करतील बल कृपेने कल्याणास स्पर्शत्व देतील दामातासी अशक या काही संतासी ऐसा विचार मानसिक करून राहिले स्वस्वते पुंडलिकाचे बरोबर बाजा जाऊ लागली खरी तिने पुकार जगभर अशा रीती झाली हे गावाच्या वारीचे ढोंगाय दुगाचे तरुणपणी मानवाचे मन परमार्थी लागेना बायजा ही तरणीवाण पुंडलिकाची ही तारुण्य याची वारी विषय बाणणीचा आहे निशेष परस्परी प्रीती रडली विशेष सुखाची नवाणी भोगण्या ही युक्ती केली वाटते या उभयतांनी पुंडलिक जरी माळी असता परी तरी हा संबंध योग्य होता बाजाच्या
हरण्या हातान काकी तरुण दोघे पुंडलिकाय मराठी तिमाळाच्या आली पोटी म्हणून यांची ताटा तुटीत केलीच पाहिजे. दादिस्तव या दोघांचे अंतर शुद्ध होते. साचार नव्हता कामाचा विकारण म्हणे उत्पन्न झाला. गुलाय म्हणे बाजाशी तुका कार्टे अरणीसी पुंडलिकाच्या घराशी काही कडे ना ऐशा तरुण वयात तुम्हा कशाचा परमार्थ कोल्हान रायू पोषित नुसाची या फळामध्ये या पाऊण बाटुकाला बैल नाही पुढे गेला. कारट्या उच्चा नावाला काळुगी लावू नको गुलाय म्हणे नवरासी हिला नका ठेवायसी लावून द्यावे मोतराशी पा पोरगा मळ्याचा ही पुंडलिकाच्या घरी जाते सदा त्याची तूच करते एकमेकाचे पाऊन भरते तो दोघा प्रेमाचे चाऊ चला सेगास घेऊन या कारणीचं सांगू अवघे वारा संताळे या बाईजीचे संताशी योग्य कळते संगतीचे चाहते पोटा माझे कधी न निगते चंदनाच्या दुर्गंधी भुला शिवराम माझाबाई पुंडलिक बोकऱ्या आला तोय चोगे येऊन लागले पायी सिगाव श्री समर्थांच्या पुंडलिकाशी पाहून बोलू लागले दयाधण की बायदा तुझी बहीण पुरजलीची पुंडलिका लोकनिंदा जरी करते तरी अंतरण द्यावी प्रति दोघे म्हणून करा भक्ती सचिदानंद हरिती गुले आपल्या पोरीस लावून तो बोलता दोष ही बहीण भाऊ समूळीचं पूर्व जन्मीचे शिवाय या बाजाला कोटीने नवरा भला ही नाली करायला संसार मुळी जगामध्ये ही राहील ब्रह्मचारी अशीच गे जन्मभरी जनाबाई पंढरपूर अशाच रीती राहिले गे तिने नामदेव गुरु केला शरणाली आम्हाला माझ्या जनाबाईला कुणी आता शळावे ऐसे समर्थांचे वाचन शिवरामाने एकूण गेला असे गैवरण शब्द न काही बोलवे घेऊन आपल्या मुलीला शिवरामून गावासे आला पुढे बाजाच्या वारीला अडथळा कोणी केला नसे महाराज आपल्या भक्ताप्रत सदैव रक्षित करीतात ते कसे थोडक्यात गोष्ट तो सांगतो येटाई भाऊ राजाराम कवर एका होता डॉक्टर पहा कामगावरच्या दवाखान्याचा अधिकारी त्यास दुर्धर पोट झाला नविले मोठ्या डॉक्टराला औषध पाणी करायला खामगावा माजारी बुलढाणा अकोला अमरावती इथून डॉक्टर आणले असते शस्त्रक्रिया करण्याप्रती त्या भाऊच्या पोडाला नाना औषध पोटात दिली विविध पोटीची बांधली शस्त्रक्रिया असे बलित त्या झालेल्या पोडाला कशाचा न उपयोग केला पोट वाढू लागला पुढील बंद सुद्धा पडला त्या भाऊच्या दुखण्याचा भाऊ तळमळे शेवरी व्याधी असह्य झाली करे शेवटी त्याने अंतर्विचाराचा केला हो आता हाच उपाय आठवावे सदुरपाय यावेळी दुसरे सोय काय नसे राहिले पडल्या जोडी हात म्हणे धाव धाव ये सदुरनाथ या लेकराचा वृत्तांत कमी पाहता पाहू नको ऐसे श्रोते विनय करू लागला क्षणक्षणी रात्र गेली उलटून समय एकाचा तमानी भरळे अंबर रात्रीचा तो शब्द किर मुल्ले उंकणे कांतारंगनानं गेले हो तो एकदमनी आली तंटावरी लागलेली गाडी ती झोपली जोडी किल्लाऱ्या बैलाची घंटा माझी घागरमळा वाजू लागल्या खडकडा मागे पुढे सोडीला नव्हता पडता धमनीसह दवाखान्याच्या दारापाशी धमनी आली निश्चयशी डॉक्टर पाहता होता दिसे पडून आपल्या शेवर तो एक उतरला ब्राह्मण धमनीच्या खाली बला दार टोटावू लागला डॉक्टराच्या बंगली दार उघडले ते क्षणी प्रश्न केला कोण आपण आला तो येठाया ब्राह्मण बोले त्या कारण माझे गजानाम अभिधान तीर्थंगरा घेऊन शिगावण आलो मी डॉक्टर कोराला जो काय पुढे झाला हा अंगारा पाडविला लावला त्या पुढाशी पाव्याशी दिली तीर्थ ते घ्या ही घ्या आपल्या हातात मी जातो आता परत वेळ मसी रावया तीर्थंगरा देऊन निघून गेला ब्राह्मण त्या शुदा कारण भाऊने शिपाई पाडवेला परिणपत्ता लागला गाडीने दिसली कोणाला भाऊ मुनी कुटाला कशा जना तर्क झाले पुढास लाविता अंगारा तो तात्काळ कुठला करा येऊ लागला बराबरा पुत्या श्रोते पुढातून एक घटका गेल्यावर तू गेला निघून फार पहा किती आहे जोर समर्थांच्या अंगाराचे भाऊ निद्रा लागली व्याधी पुढे बरी झाली हळूहळू शक्ती आली भाऊ झाला पुरवत दर्शना गेला असे गावास होतो समर्थ बदले असे त्यास माझ्या गाडी बैलास नुसतं चारा दिलास तू हे सांगतिक वाचन कळले भाऊ लागू न हृदयाले उच्चंबडून त्या भाऊ कौराचे त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजान लेकरासाठी धावून खामगावस आला हो कौरे केले अन्नदान त्या व्याधीचा निमित्त जाणं अंतर्ध्यानी असते पुराण श्रीगणानं ओलिया असो एकदा समृद्धवारी निघाली पंढरपुरी त्या चंद्रभागी त्रिविठ्ठलासी भेटाव्या होती मंडळी बरोबर दिवसवारीचा साकार पेशल गाड्या वरचेवर जाऊ लागल्या पंढरीला जगू आंबा पाटील हरी बापू नाव मंडळी दुसरी सोडून या शेगावनगरी नागझरीला आले हो त्या गावी माळावर आहे एक भुयार येथे गुमाजी नामे साधूरण समाधिस्थ झालासे झरे जिवंत पाण्याच्या आसपास त्या माळाचे आहेत म्हणून गावचे नाव पडले नागझरी हा गुमाजी बुवासाचा गुरुमाधजी पाटलाचा प्रथम आशीर्वाद झाला सतारशी गावीच्या पाटीलोशा म्हणून पाटील सिंगाचे गुरुमाजी ला बंधून साचे रस्त्यात लागली पंढरीच्या त्याचा परिपाठ या परिपाठे म्हणून नागझरीस येऊन अग्निरतात वैष्णिक आले पंढरीला हरिपाटला बरोबरी समर्थांची होती स्वारी बापून आणि दुसरे मानसेबाच 50 आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा समुदाय वारेकरात जाऊ लागला पंढरीचे मेघ दाटले अंबरी क्लचित मोठे मोहरी परजन्याची वृष्टी करी होऊ लागली श्रोते हो तै भुवी वैकुंठ पंढरपूर गजबजुन
गेले फार भरती ता सागरंजी विजाय उचंबळणी प्रदक्षिणीच्या रस्त्यावरी टाळाची ती गर्दी करी जय जय रामकृष्ण हरी भक्त बनती उच्च स्वरे शब्द कोणाचा ना कोणाला नाही एका वेळेला ऐसा आनंदी आनंद झाला तो अनु कोडवर नाथ निरुती ज्ञानेश्वर सावता कोरा कुंभार श्री तुकोबा देवकरण सुपान मुक्ता जनार्दन या संतांच्या पालक्या पंढरी साल्यात एका भक्तांनी उडळलेला बुक्का आदर कराया कारणे त्या आकाशात बुक्याचे जणू झाले शत सुवास सुटला घंगमीत गर्दी तुळशी फुलांची स्रोते त्या समयाला समर्थ आले पंढरीला उतरले जाऊन वाड्याला त्या कुकाजीचे पाटलाच्या हा प्रदक्षिणाच्या वाटवरी वाडा चोफाळा शेजारी दर्शनाला बीड करीन झाले असे रावळात पोलीस हातावरी उभी राहिले रस्त्यावरी पते पंते जाल्यवार करी भजन करीत हरीचे एकादशी साचार हरिपाटला बरोबर बापुना विना इतरन गेले दर्शना हरीच्या बापुना मागे राहिला तो आता स्नानाशी गेला म्हणून त्याची वेळ झाला मंडळी गेली निघून स्नान करून आला घरी तो समजले शाबरी दर्शनाची गेली स्वारी दर्शनाशी गेली सारी आताच मंडळी विठ्ठलाच्या मग तोही निघाला पळत पळत दर्शनाचा धरून येत रावळाच्या भोवती अमितन गर्दी झाली लोकांची मंगीच वाट मिळना तेथे हा बापुणा केवे जाईल दर्शनाशिवाय गरिबी पदरात बापुणा म्हणे मासे विठ्ठला ऋषिकेशी कारी निष्ठुराला सिमजला दे दर्शन तू सावत्या माळा करणे अरणे गेला धावण ते रावळातून मज बेटा या पांडुरंगा अरण्य होते आटकोस तसे नव्हे येते कास मी मंदिराच्या सानिध्यास उभा आहे वाटवरी तुला लोक म्हणतात तू नाताच सिनात मग कार्य देवा मज प्रतन उपेक्षले त्या वेळी कैसा बहुत धावा केला शेवटी बापणा हताश आला परत बिराडावासी आला अस्तमानाचे समयास मुख झाले होते मलान अवघ्या दिवसाचे उपोषण बापुणाचे अवघे म्हणत लाकडे लागले शरीर मात्र होते घरी मन मंदिराच्या सभोवारी फिरत होते वीरवीर त्याची नाव ध्यास बापुणाशी पाहून असू लागले विरण हा बेटा बागी पुराणांकडून आला आपण शेगावून दर्शना पंढरी साला राणा येथे विनखेळ रानात फिरत पाला गावामध्ये याची दांभिक ओगी भक्ती या सासरीपदी ऐन विळाला ती गैरजर दुर्दवी कोणी म्हणाले बापुनाला वेदांत आहे अवघा झाला तो कशाशी दर्शनाला जायला रांगा रावळात त्याचा भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळत वेदांताचे श्रीमंत दगडा माझी काय आहे आपण वेडे म्हणून घ्या गेलो दर्शन बापुनाचा नारायण वाटेल देते उभासे मग दुसरा म्हणाला मग हा येते कशास आला का शिकावे त्याला भेटला नसता ईश्वर अहो वेदांती लोकाज्ञान सांगती शब्द चावडे हमेशा करते अवनवाचा लेशण असे सगुण उपासना झाल्या पूर्ण मग होणारा आहे ज्ञान न आल्याशी लहानपण तरुणपणा येतो कसा ऐसा उपास त्याचा प्रत्येकाने केला साचा उद्या पुढे एकदाचा टिकावा लागावा कोणनी तो बापुना बसला उपोषित दाताशी लावणे जात ते अवघे पाहत स्वामी निघल्या जाग्यावणे गरिबाचे सागडे साधुलाचे कपडे संत संगती ज्याला घडे तेच करे भाग्यवान समर्थ म्हणते बापुणा दुखू नको करस म्हणा हे तुला रुक्मिणी रमणात भेटतो एकाणी तो महाराज उभं राहिले कटियात ठेवले पाय खाली उजळविले समचरण धावावया तुळशी फुलांच्या माळा गंडी मूर्ती सावली गोमटी बापुणाच्या पडली दृष्टी शिर ठेवले पायावर पुन्हा जो पायवरी समर्थ दिसले पहिला परी तिने बापुणाच्या अंतर्याती आनंद झाला धोतर पांगोटे आणि सेला जो घरी दृष्टी पाहिला तोच त्याने पाहिला दर्शना जाता रावळात इतर म्हणाले महाराजास तसे दर्शना मास होऊ द्या मायासन पुनर्पिसरीच्या दर्शनाची ऐसे कथा भाषण बोलले झाले गजानन बापुनासारख्या आधी म्हणून तुम्ही करारे आपले ते तसे झाल्यावर दर्शन घडविणं निर्धारी ही दर्शन वस्तू करीन काय मिळे बाजारात म्हणून ती आवणं आणून देऊ तुम्हा कारण निष्पाप करा आधी म्हण तरीच पुढचे घडलेही पाच समर्थांनी बापुनाला विठ्ठल साक्षात दाखविला कुकाजीच्या वाड्याला सत्य तुला खेळसे संत आणि भगवंत एक रूप साक्षात गुळाच्या त्या गोडी प्रतन कसे करावे निराळे काला घेऊन करी मंडळी फिरारी माघारी बापुनाच्या अंतरीन दर्शन ते ठसावले यात पुण्य करुण पुत्र झाला त्या कारण रसिक चतुर विद्वान संत शिवाण दायवृत्ता पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्या कारणे म्हणून नाव त्याने ठेवले नामदेव बालकासी कवडे पाद्र नामाचा एक माळ करी होता जाता तो वराड प्रांताचा म्हणून उतरला वाड्यात तेथे आषाढी द्वादशी वरी आणि मुक्कामासी त्या पंढरपूर क्षेत्राची मग काय विचारिता प्रेता मागे चाले प्रेत पोलिसांनी पोलीस शिरती घरात यात्रा काढून देण्या प्रतनाच्या उपमाने वारकऱ्याला उडती गाडी माझी बसविती चंद्रबागेच्या पार करते कुरुडवाडी रस्त्याला हा कोटे बाजूचा वारकरी झाला मरीने आजारी ढाळ होती वरच्यावरी उलटी बनवणीच थांबिना गोडे आत पायासी येऊ लागले बोसे कोणी न जाय त्याच वासी सुश्रुता त्या करावया पोलीस वयाने वृत्त कळवले ना पुन्हा प्रत शेगावीचे समस्त लोक जाया निघाले वाडा गटकेत मोकळा झाला वारकरी मात्र होता बडला कठीण काळाच्या समयाला कोणी नेती उपयोगी लोकसुखाची सुट्टी व कंकण गाडी अविरती तेथे एक रक्षण करते संतत्वा देव तो प्रकार पाहुन प्रकार श्री गजानन साधूवर म्हणाले गोश्रीवर निजला यास घेऊन चला लोक म्हणते गुरुरया बहुतेक मेला सदया याच्या नांदी लागला वया संकट येईल आपण ते 50 माणूस बरोबर आपले दोहा साचार
मरीचा तो झाला जोर सांप्रतया पंढरीची अशा स्थिती ठाई थांबणे काही बरे नाही. चला जाऊ लवलाईंच्या दरवाजीच्या पलीकडे तो महाराज म्हणती अवघ्याला तुम्ही कैसे खुळावला आपल्या देशबंधूला सोडिताई बरे नव्हे. ऐसे बंधून जवळ गेले वारकऱ्याच्या करा धरले ते असे उठून बसविले आणि केले मधुरत्र. चाल बापा उठा आता जाऊ आपल्या वराडा प्रांता. वारेकरी म्हणे गुरुनाथा नाता वराड कशाचे हो समीप आला माझा अंत जवळी नाही कोणी आपत. ते म्हणाले सदुरनाथ विडाशा भिऊ नको तुझे टळले गंडांतर ऐसे वंदोळ ऐसे वदोन ठेविला कर. त्या वारकऱ्याच्या शिरावर ढाल उलटी बंदाली वाटू लागली थोडी शक्ती. उभा राहायला त्वरित गती संतांनी जादरल्या तीन त्याची निजे म्हणे कैसा गटकीत झाला पहिला परी मंडळीच्या बरोबरी. चंद्रभागेच्या पहिले तरी आला समर्था समेत आनंद आला भारतासी वंदी समर्थ चरणासी. मुनी दयाळा काढेल वसी दाडतून काळाच्या ऐसा घडता चमत्कार भक्त करते जय जयकार. आले कुरुड वाडीवर निदास्तपणे सर्वही पंढरीची करुणवारी आली से गावा प्रतिसारी. मंडळी ती बरोबर श्रीगजानना स्वामीच्या एक कर्मठ ब्राह्मण घ्या आला दर्शन. त्याशी गावाकार श्रीगजानन स्वामीचे तयाने स्वामीची कीर्ती निज देशी ऐकली होती म्हणून आला दर्शनाप्रती फार लांबून त्या डाया. सोहळेओळ त्याच्या अंती तो होता मधोमती. कंटू झाला परमचित्ती समर्थांशी पाता वेळता आलो म्हणेत या विडासी वदना प्रत. हा भ्रष्टाचा आहे सत्य सार्वभौम शिरोमणी. सोहळे ओळे येते मेले अनाचाराचे राज्य आले. अशा पिशाला म्हणू लागले लोक साधू लोक हाय हाय. तो तया मठात काळे पुत्र झाले मृत पडले होते त्याचे प्रेत येण्या जाण्याच्या वाटवरी. त्या स्वानाते पाहून ब्राह्मण आला म्हणी खिन्न पाहून कैसे जीवन स्वानमध्ये पडला हो याला न कोणी उचलले गांजा सदैव धुनकित. या विड्याते वंदे जाते महाराज महाराज म्हणून चढो याचे साधूपण मला बुद्धी कोडन झाली याचे दर्शन ह्या काही कडेना त्याचा संशय पेटला समर्थासन सोडून या. येथे झाले तया टाया तेथे होता ब्राह्मण आणि म्हणाले त्या प्रत पूजा करावी येता स्थित कुत्रे झाली नाही व्रत संशुगा घेऊ नका. ते एकूण रागवला आणि समर्था बोलू लागला अरे नाही वेडला मला तुझ्या सम लागलेले कुत्रे मरून झाला प्रहर त्याची प्रीत रस्त्यावर पडले. आता विचारा तुम्ही न कोणी केला हो ऐसे एकता विपराला समर्थांनी जाब दिला. आम्ही भ्रष्ट आम्हाला तुमच्या समत ज्ञान नाही परी खंतीन कळातील बरं पाणी आणया घागर घेऊन चलावे सत्वमाया मागे विप्रवरा असे बोलून पुत्रावासी झाले पुण्यराशी. वर्षपदाचा करता त्याशी पुत्र बसले उठून तो पाहता प्रकार. ब्राह्मण झाला निरुत्र म्हण्याचा अधिकार थोराई देवापरी मी व्रतनिंदा केली योग्यता ना जाणली. ऐसे म्हणून गातली समर्थांच्या मेटीपाया माझे अपराध गुरुवरा आज सारे क्षमा करा. वरज असतो ठेवा शिरामीनंत अपराधी तुझ 16 सागर आहे एकाय समीवर. करण्या जगाचा अवतारात्मा धाडिली ईश्वराने श्रोते त्याच दिवसी बली. समराधना त्याने केली कुशंका मनाची पार पिटली. लीन झाला अत्यंत प्रसाद घेऊन गेला परत आपुल्या तो देशा प्रत. समर्थ साक्षात भगवंत ऐसी प्रचिती आली तया. स्वस्ती श्रीदास गण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. भाविका लाभो सत्पथ येची इच्छी दाश गणू. शुभम भवतु श्रीराप्रणमस्तु इति श्री गजानन ग्रंथस्य अष्टादशोध्याय समाप्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक सेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.